जिंदगी जिंदा दिली का नाम है. आपण नेहमी म्हणत असतो की आपण जिवंत आहोत, तर तो जिवंतपणा टिकवणं ठेवणं हे व्यक्तिमत्वाचं महत्व आहे. तसंच घराचं आहे. मला पर्सनली असं वाटतं की घर कसं असावं, नकोच नुसत्या भिंती. त्या घरात जी माणसं राहतात, ज्या वस्तू आहेत, ज्या भिंती आहेत, त्या बोलतात, त्या वस्तू बोलतात आणि तसा तो जिवंतपणा त्या घरात असावा. हे एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या संधीने ते आम्हाला प्राप्त झालंय. म्हणजेच स्क्वेअर फीट 9 या प्राची सेवलकरांनी आम्हाला ही संधी दिली की तुम्ही तुमचं घर असंच तुम्हाला हवं असलेलं तुम्ही करू शकता आणि ते आता मूर्त स्वरूपात आलंय. बऱ्याच घरांमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो, मी केवळ आपल्याच घराबद्दल बोलत नाही, कोणाच्या तरी घरी आपण जातो, तिथे आपण एंट्री केल्याबरोबर आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. ऑफकोर्स ती सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स असतात. त्या वाइब्स मिळाल्यानंतर हवंसं वाटतं, तिथे माणसं जे राहतात त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. तसा हा प्रकार घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती वाला कन्सेप्ट. मला तर एक खूप सुंदर संकल्पना वाटली की जेव्हा स्क्वेअर फीट 9च्या ऑफिसमध्ये मी आणि माझी सौभाग्यवती आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा पोहोचलो आणि स्क्रीनवर काय काय चित्र येत होते घराचे, कुठल्या तरी घरांचे. आणि नंतर मला कळलं की ते सगळं आम्ही पाहिल्यानंतर त्याला मूड कन्सेप्ट या नावाने प्राचीनी आमचा फील बघितला. म्हणजे आम्हाला कोणची रंगसंगती आवडते, कशा टाईपचं टेक्स्चर आवडतंय, त्याचा काय उपयोग होऊ शकतो आणि त्याचं एकमेकाशी असं रिलेशन कदाचित तिने शोधलं असावं. आणि त्यानंतर आमची खरी प्रोसेस सुरू झाली त्यांच्या सोबतची. म्हणजे कोणची रंगसंगती मला किंवा मंजूला आवडते, कोणत्या रंगसंगतीने घराला आनंददायक उल्हास निर्माण करणारं असं वातावरण होईल, त्याप्रमाणे मग रंगसंगती, तिथली रचना, हे सगळं हळूहळू कळत नकळत घडत गेलं. आणि ज्या पद्धतीचे रंग थीम आम्ही ठरवली होती, तसेच त्या कोणत्या दुकानात आम्हाला जावं लागलं, तिथे तसे तसे कपडे, तसे तसे कापड खरेदी करेपर्यंत आणि रंगांची संगती डिझाईन बरोबर मिळेपर्यंत समाधान होत नव्हतं. आणि ते समाधान झाल्यावरच आम्ही तिथून निघून ते सिलेक्शन प्रोसेस पूर्ण करायचो. कधी कधी असंही झालेलं आहे की आम्ही त्या दिवशी थकलो आता, परंतु तो रंग आणि ते टेक्स्चर, ते डिझाईन आता नाही मिळत आहे, तर आम्ही शांतपणे तिथून निघून गेलो आणि पुन्हा नव्या उत्साहामध्ये पुन्हा जाऊन ते खरेदी केलं. कुठलीही खरेदी घरातल्या पडद्यांची असो, चादरींची असो, घाईघाईत न करता आपल्या कन्सेप्टला, आपल्या थीमला पटेल अशी केली. आणि तेच आम्हाला खरंच आनंददायक अनुभवाचं विश्व वाटलं. खरं सांगायचं तर हे खरं मनातलं घर आहे. हे सगळं घराला घरपण देण्यासाठी केवळ व्यक्ती, केवळ वस्तू, केवळ पलंग, केवळ सोफा एवढंच असून चालत नाही. त्या वस्तूला जिवंतपणा आणण्यासाठी त्याची रंगसंगती, तिथले लाईट्स, त्याचं टेक्स्चर, तिथली भिंत, त्याला दिलेला माप आणि दंड, हे सगळे महत्वाचे असतात. आणि अतिशय महत्वाचं सांगायचं म्हणजे हे ऍट द एज ऑफ 63 लग्न पाहावं करून आणि घर पाहावं बांधून, हे मला पटतंय की सोपं नसतं, पण आम्हाला ते खूप एन्जॉयफुल एक्सपिरियन्स म्हणून होतं आणि खूप सुंदर मज्जा आली. अभ्यासासाठी जे वातावरण पाहिजे म्हणजे शांतता, प्रसन्नता
आणि पुस्तक वाचताना लिहिताना मिळणारा आनंद हा कटाक्षाने महत्वाचा घटक आमच्या चर्चेत असायचा. म्हणजे जेव्हा जेव्हा पुस्तक वाचतोय, काहीतरी आपण टेबलावर लिहितोय, त्यावेळेस आपल्याला कम्फर्टेबल तर वाटलंच पाहिजे, परंतु तो मूड यावा त्यासाठी खोलीची रचना आणि त्याप्रमाणे फॅब्रिक आणि बाकी फर्निचरचं सिलेक्शन हे तितकंच महत्वाचं होतं, जे काटेकोरपणे प्राची सेवलकरनी आम्हाला व्यवस्थित सिलेक्शन करण्यामध्ये मदत केली होती. बरेचदा असं घडतं की मुलं मला म्हणतात की तुम्हाला आपलं एक स्वतःचं टेबल, जिथे केव्हाही मूड आल्यावर लगेच खुर्ची ओढून बसून लिहावंसं वाटलं पाहिजे, त्या पद्धतीचं हे सुंदर डिझाईन, अतिशय साधी रचना, परंतु आपल्याला हवं असणारं माध्यम म्हणजेच खुर्ची, टेबल, लिखाणाचं मला मिळाल्यासारखं वाटतंय. बरेच लोक म्हणतात आहे की पहिलं पुस्तक झालं, दुसरं कधी येणार. कदाचित या नवीन वास्तूमुळे, कदाचित या नवीन रचनेमुळे तो मूड लवकर लागेल आणि आपलं अनुभव कथन योग्य पद्धतीने मांडून ठेवण्याचं माझ्या मनामध्ये येईल. आणि का कोणास ठाऊक, कदाचित दुसरं पुस्तक तयार होण्याची ही एक प्रक्रिया असू शकते. घरामध्ये प्रकाश योजना किंवा नैसर्गिक वातावरण हेही तितकंच महत्वाचं आहे. योगायोगाने या घरात किंवा या फ्लॅटमध्ये आवश्यक तेवढा उजेड, हवा आणि बाहेरची हिरवळ ही एक खूप छान कॉम्बिनेशन मध्ये आम्हाला अनुभवायला येणार आहे आणि कदाचित याचा परिणाम या मनःशांतीसाठी निश्चितच जाणवणार, यात शंका नाही.